वर्कआउट और योगा का केला पाहिजे हे मला तेव्हा कळले जेव्हा मी ॲक्च्युली एक दिवस वर्कआउट और योगा केले नाही. आय एम अ बिट ऑफ एन अँशियस पर्सन. इफ थिंग्स स्टार्ट गोइंग ऑफ माय ट्रॅक और नॉट अकॉर्डिंग टू वॉट आय प्लॅन, ऑब्व्हियसली द एन्झायटी किक्स इन. आय एम अफ्रेड दॅट माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर त्यावर माझा कंट्रोल नसणार, अँड देन द एंड रिझल्ट विल ऑल्सो गेट अफेक्टेड. Things in my control or out of my control wasn't my issue. The thought of not able to control anything around me was the issue. पण वर्कआउट और योगा करताना तसे होत नव्हते. My body, my mind, my soul was in my control and that was enough for me. That makes me believe की गोष्टी नेहमीच तुझ्या कंट्रोलमध्ये असतीलच असं नाही. It gave me confidence that everything is going to be fine and will work out even if I saw things falling apart at that moment. I understand that आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडायला लागल्या की भीती वाटते, धडधड वाढते, क्षणभर सगळं ओझं वाटायला लागतं. बिकॉज इट्स अ नॅचरल रिॲक्शन टू थिंग्स नॉट वर्किंग आउट युअर वे. पण वर्कआउट आणि योगामुळे ती धडधड, ती भीती, तो ओझेपणा हलका वाटायला लागतो आणि हळूहळू कॉन्फिडन्समध्ये टर्नआउट होतो. एक लक्षात ठेवा, तुमचा गोष्टींवर कंट्रोल नसायला हवा, स्वतःवर हवा. बी काइंड.